संस्थेविषयीची निष्ठा आणि समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ होणार आहे. त्यामुळे आजच्या या मंगल प्रसंगी मी माननीय नितीनजी चौधरी सरांना मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी अमृत कलशाचे विधिवत पूजन करून त्याची स्थापना करावी आणि ऐतिहासिक सोहळ्याला आपल्या शुभ हस्ते मंगलमय सुरुवात करून घ्यावी. 75 वर्षाची गौरवशाली परंपरा, संस्काराची अखंड झोप, सेवेचा अविरत प्रवाह आणि उज्ज्वल भविष्याचा दृढ संकल्प या भावनेने आपण सर्वजण भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवाचे साक्षीदार व सहभागी होऊया. तसेच मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पण कलश पूजनासाठी समोर यायचं आहे. भाऊ मी अच्छा तिकडून
इथे सर या इकडे सर गडबड सर. Wow, what an eye-catching performance. आज मी तुम्हाला बंदोबस्त भाषण सादर करणार आहे. बंदोबस्तचा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय सैनिकांच्या कठोर संघर्ष आणि त्यागानंतर आपला भारत स्वतंत्र झाला. दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात तेही जे भारत. Good morning everyone. My name is Arham Yosef. Today, 10 August, we are celebrating Independence Day. Independence is the national festival of India. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is the national festival of India. We got freedom on this day, 1947. We delivered our freedom. What are some of the things? I love my country very much. I am proud to be an Indian. Thank you, Jai Hind Bharat. Thank you, everyone. Thank you, teachers and parents. My name is Sudha Sri Ram. Today is 15 August, Independence Day, is the national festival of India. National Festival of India. We got freedom on this day. I am proud to be Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. मेरा नाम आली फजल शेख है. मैं कक्षा UKG में पढ़ता हूँ. आज 15 अगस्त है. आप सभी स्वतंत्रता दिवस बनाने के लिए एकत्रित हुए हैं. उसी दिन हमारा भारत देश आजाद हुआ था. आज के दिन हम सब राष्ट्रीय ध्वज लहराते हैं. स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय त्योहार है. इस त्योहार के लिए हमारे स्वतंत्रता से आने का आभारी होना चाहिए, जिनके त्याग और बलिदान के कारण हम आज भी उत्सव मना रहे हैं. जब मैं भारतीय होने पर गर्व है और मैं अपने भारत से बहुत प्यार करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हो हो
ते दादा स्वागत आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष विकासदादा डुबे सरांचं स्वागत मी शब्द संबंधाने करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सत्यमेव जयते सदैव पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि नरसेवा नारायण सेवा भावहृदये स्थापयामि सत्यमेव जयते सदैव पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि वन्दे भारतम् वन्दे मातरम् वन्दे भारतम् वन्दे मातरम् जय जय भारतम् जय जय 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 मातरम् सेवा प्रथमो धर्म नित्यस्य उद्घोषका समरसदायः कॅमेरा असा इकडे फिरवायचा असं धरून फिरवायचा सेवा प्रथमो धर्म नित्यस्य उद्घोषका समरसदायः भावना सर्वे सन्तु निरामया सर्वे सन्तु निरामया वन्दे भारतम् वन्दे मातरम् वन्दे भारतम् वन्दे मातरम् जय जय मातरम् जय जय भारतम् जय जय मातरम् जय जय भारतम् जय जय मातरम् जय जय भारतम् जय जय मातरम् विद्या भारती शोभना शिक्षा सेवया राष्ट्र सेवा संकल्पोऽस्माकं निर्मर्यादया विद्या भारती शोभना शिक्षा सेवया राष्ट्र सेवा संकल्पोऽस्माकं जनहिताय वन्दे भारतम् वन्दे मातरम् वन्दे भारतम् वन्दे मातरम् जय जय भारतम् जय जय 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 मातरम्। मैं दूसरी कक्षा की अध्यापिका हूँ। मैं हिंदी विषय पढ़ाती हूँ। मेरा नाम स्नेहा है। मैं दूसरी कक्षा में पढ़ती हूँ। मेरा नाम अंशु है। मैं दूसरी कक्षा में पढ़ती हूँ। मेरा नाम गोपाल है। मैं दूसरी कक्षा में पढ़ता हूँ। मेरा नाम रमेश है। मैं दूसरी कक्षा में पढ़ता हूँ। स्नेहा, तुम्हारे झंडे में कितने रंग हैं? 3 रंग है। मेरा झंडा भी 3 रंगों का है। हाँ गोपाल, यह 3 रंगों का है, इसलिए इसे हम तिरंगा कहते हैं। लेकिन इस झंडे में 3 रंग क्यों है? बच्चों, ध्यान से देखो तो पाओगे कि सबसे ऊपर केसरिया रंग की पट्टी है।
मला काय वाटतं की जेवढं जोरदार सादरीकरण होतं तेवढं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल रे. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल रे. परब्रह्माचा परंपरेचा उल्लेख रे. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल रे. शूरवीरांची मंगलगाथा, संत कवींची पावन गीता. शूरवीरांची मंगलगाथा, संत कवींची पावन गीता. शब्दाला तुझी रूपाई दयाचा देश. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल देश. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल देश. पराक्रमाचा परंपरेचा उज्ज्वल देश. पवित्रतेचा पुण्याईचा आमचा मंगल देश. आमचा देश, आमचा मंगल देश. देश का नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है. वो देश कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग है. मैं उस देश का नागरिक हूँ जो 7 समंदर पार परदेशियों को भी अपना ब्रदर एंड सिस्टर कहकर बुलाता है. यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है. Respected principals, teachers and all my dear friends. My name is Akash Sharma Gipte. Today I will tell about 15 August Independence Day. First, I wish Happy Independence Day to all. Independence Day is the national festival of our country, and this year we are celebrating 18th Independence Day of our country. On 15 August 1947, we got independence from British rule. So we celebrate 15 August as Independence Day. Many freedom fighters sacrificed their lives to get freedom for our India. So we celebrate 15 August as Independence Day every year. Due to brave warriors, we are living peaceful life. We should be grateful to our freedom fighters. We should feel proud to be an Indian. So let us promise to work hard, be honest,
country in the world. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Respected guests, principal sir, honorable judges, teachers, parents, and my dear friends. My name is Srivari Sunil Munde from 3rd March. Today, I want to begin with the question. Have you ever seen a bird flying freely in the sky? It flies whenever it wants. Now imagine, if someone kept that bird in a cage, it will not be happy. Long ago, our country, India, was also like that bird in a cage. British ruled us. Our people faced many difficulties and suffered for many years. Many brave freedom fighters sacrificed their life for our nation. Mahatma Gandhi taught us the power of truth and non-violence. Bhagat Singh showed us the meaning of courage. Rani Lakshmibai fought bravely, and Sardar Vallabhbhai Patel united our nation. Many some and unsung freedom fighters. Dream came true on 15 August 1947. India spread its wings and flew into the sky of freedom. Whenever I see our national flag, it says, be brave, be peaceful, and keep moving forward. Saffron color, it tells us to be courageous. White color teaches us truth and peace. Green color gives us hope, and Ashok Chakra tells us that India should never stop progressing. Independent India is not only about freedom from the past, but also about building a better future. A strong, independent India is created by the soldiers who protected us, farmers who have grown food, doctors who have saved lives, teachers who educate children, and children who dream big. When we celebrate Independence Day, let us remember that freedom is responsibility. I am proud to say I am a child of independent India, and I do best for my country. Jai Hind, Jai Bharat. Thank you. स्वातंत्र्याचा सूर्य नवा, रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, हुतात्म्याच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा, साखळदंड तुटले सारे मुक्त झाली ही धारा, अभिमानाने गाऊ आता जय हिंद हाच नारा, अभिमानाने गाऊ आता जय हिंद हाच नारा. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन आणि माझे मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस उजळला तोच एक वेगळ्या अभिमानाने. 15 ऑगस्ट हा दिवस केवळ कॅलेंडरवरची तारीख नाही, तर तो आहे कोट्यावधी भारतीयांची हृदयातली जगभराची एक ज्योत, ती म्हणजे स्वातंत्र्याची ज्योत. आज आपण जो तिरंगा अभिमानाने फडकवतो, त्या प्रत्येक रंगामागे एक कथा दडलेली आहे. भगवा रंग सांगतो त्यागाची, पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांतीची, तर हिरवा रंग सांगतो समृद्धीची, आणि मध्यभागी असलेला अशोक चक्र आपल्याला पुढे जाण्याची आणि प्रगतीची शिकवण देतात. 150 वर्ष अधिक काळाहून पहिले आपला देश परकीय सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेले असंख्य वीरांनी हार मानली नाही. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठामपणे सांगितले. गांधीजीने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जनतेला एकत्रित आणले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यासारख्या तरुणांनी क्रांतीची मशाल पेटवली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश आझाद झाला. पण मित्रांनो, इथेच कथा संपत नाही. स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते, तितकेच कठीण जगणं वाढवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण सुरक्षित आहोत, पण खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी शिक्षण, शिस्त, संस्कार यांची कास धरावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण देश सेवा करू शकतो. शाळेत लवकर येणे, परिसर स्वच्छ ठेवणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणे या साऱ्याच्या सवयी उद्याचा सुधार नागरिक घडवणार. एवढे बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जैसे कोई दुल्हन बदलती हो देश, ये वादे इरादे कसम ये नहीं, ये मेहनत मशक्कत, ये खुद पे यकीन, यही है सुनहरा सा भारत. हवा में हुनर है, फिजा में महारत, जमीन को फलक को हुआ तक गुमान, जमीन को फलक को हुआ तक गुमान, लिखा चांद पे हमने जय हिंदुस्तान, लिखा चांद पे हमने जय ये सजदा वंदे
Respected chief guests, honorable principal sir, respected teachers, my seniors and my dear friends, a very proud, warm and historic Independence Day to each and every one of you. Let me begin. I introduce myself. My name is Rashmi Sitaram Aghav, a student of the 9th class. It is a very great honor to stand before you today and share my thoughts on this historic occasion. Today, we are not standing to celebrate a day. We are celebrating the freedom of 11.4 billion people.
Often, the people makes mistakes that history is just a story written in an old textbook. But I believe history is a living debate. History is a living debate. We are not standing here to present a holiday. We are here to stand on a foundational sacrifice of an invisible freedom fighter. Think of a Bhagat Singh who gave a proudly life to our nation at just 23rd age. Think of a Netaji Subhash Chandra Bose who walked away from a royal comfort to build a powerful army from a zero. They did not give us a piece of a land. They fought to give us a sky with the infinite possibilities. That they break down the stairs of slavery, and that today our mind could think without any fear and our dreams could fly without any limits. जब कोई नौजवान सरहद पर शहीद होता है, जब कोई नौजवान सरहद पर शहीद होता है, तो वो सिर्फ एक जवान ही नहीं, वो माँ का लाल होता है। घर की वो बूढ़ी आंखों उम्र भर रोती है, तब जाकर हमारी रातें सुकून की नींद सोती है। Yes, my friends, while our freedom fighter gave us independence in the past, the strong wall that protects our India, that every single second, that wall is our Indian army. As we sit comfortable here, but our armies guard the borders at a freezing temperature, -40°C in a Saijan, and another, the patrolling of the burning heat in the desert. They don't know who we are, yet they are ready to catch the bullets in their chests because to keep our morning peaceful. Our Indian army does not guard our border. They teach us what a selfless love for the nation truly looks like. Now let's ask some simple questions. First, do we need to go to the border and show the love for the nation? That's no. Our future of a modern India lies in our hands. We don't need to wear a uniform to serve the nation. We all wear a uniform, or we all wear an invisible uniform of a responsibility. Everything you speak against God is wrong. Fight for the India. Every time you studied hard and work with honesty and respect our heroes. Today, our India is changing. We are no longer a country that looking for help. We are a country that helps other countries, from a launching satellite to leading a global company. We are shining everywhere. Who will be next? Who will be next to this legacy forward? That is sitting right in front of me. That it is us. We are the architecture of the tomorrow's India. If we fail, our India fails. If we success, our India will be superpower. Let's our innovation be our contribution. Let's make our India so united, so clean, and so advanced that our freedom fighters look down today. Their hearts will swell with the pride. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। सही कहा था अटल बिहारी वाजपेयी ने कि यह इसके जरे जरे में देश की दुआएं हैं, इसके नदी नदी में वतन की अजमत है। यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह दर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है। और हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद हमारी आंख में से हर एक कचरा एक ही आवाज बोलेगा, भारत माता की जय, भारत माता की जय। थैंक यू एवरीवन, a very happy Independence Day to all of you. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी, माझे नाव आर्यन आनंद भालेराव. सर्वांना माझा नमस्कार. आजचा विषय केवळ इतिहास नाही, ती त्या संघर्षाची कहाणी आहे ज्याने एका गुलाम देशाला स्वातंत्र्य राष्ट्र बनवले. ही कहाणी आहे त्यागाची, संघर्षाची आणि स्वातंत्र्याची. एक काळ होता, भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. आपल्या भूमीवर सरकारचे झेंडे फडकत होते. भारतीयांच्या मनात असंतोष होता, पण त्या संदेशाला एका मोठ्या वादळाची गरज होती. ते वादळ आले 1857ला. मंगल पांडेंच्या बंडापासून सुरू झालेल्या या उत्सवाने देशभरात स्वातंत्र्याची फिल्मी पेटवली.
राणी लक्ष्मीबाईंनी झाशीच्या भूमीत शौर्याची गाथा लिहिली. तात्या टोपींनी या संघासाठी आमच्या पैसे ठेवले. 1857चा लढा यशस्वी झाला नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की झाली, भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज रुजले होते. त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक व्यापक होत गेली. लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात स्वराज्याची चळवळ निर्माण केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मिळाले स्वातंत्र्य नेतृत्व यांनी संपूर्ण जगाला अहिंसेची ताकद दाखवली. महात्मा गांधी, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, दांडी यात्रा, हजारो लाखो भारतीय या संघर्षात सहभागी झाले. हजारो लाखो भारतीय या संघर्षात सहभागी झाले. आणि दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचवला. एकीकडे सत्याग्रह, दुसरीकडे क्रांती, एकीकडे अहिंसा, दुसरीकडे शौर्य, पण ध्येय एकच, भारताचे स्वातंत्र्य. आणि मग वर्षानुवर्षांचा संघर्ष, असंख्य बलिदान आणि कोट्यावधी भारतीयांच्या प्रार्थनेतून तो ऐतिहासिक दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947. पहाट झाली, पण ही फक्त एका देशाची पहाट नव्हती, ही नव्या भारताची पहाट होती. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला आणि वर्षानुवर्ष गुलाम असलेल्या भारताने एक स्वातंत्र्याचा श्वास घेतला. आणि ज्या भूमीवर कधी पक्षांचे झेंडे फडकत होते, त्या भूमीवर त्या दिवशी तिरंगा अभिमानाने फडकत होता. आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास हा फक्त काही तारखा आणि काही घटना नाही, तर तो आहे असूंचा प्रवास, तो आहे रक्तांचा प्रवास, तो आहे बलिदानाचा प्रवास आणि स्वातंत्र्याच्या विजयाचा प्रवास. ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वस्व दिले त्या सर्व महापुरुषांना, स्वातंत्र्य सैनिकांना माझे मनापासून नमन. जय हिंद, जय भारत. आओ चलकर आगाज करते हैं, जो चल रहा है उसे छोड़कर एक नई शुरुआत करते हैं. अरे अभिव्यक्ति, आज़ादी की लड़ाई तो बहुत लड़ी हमने. आओ राष्ट्र हित में चलकर कुछ बात करते हैं. मैं श्रेया कक्षा 9वीं से यहाँ स्वतंत्र दिवस पर अपने विचार व्यक्त करने आई हूँ. सर्वप्रथम मंत्रत्व मान्यवर शिक्षक जन और यहाँ उपस्थित युवा शक्ति को मेरा नमस्कार. हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. आज़ादी का असली मतलब तो वही समझ सकता है जिसने कभी गुलामी की हो. हम सौभाग्यशाली है जो हमने स्वतंत्र भारत में जन्म लिया. आज यूं तो आज़ादी की लौ 1857 में ही जल चुकी थी, जो वर्षाल भरकर 1947 में हमें आज़ाद कराई. लोग मर जाते थे, फांसी चढ़ जाते थे, तो वो भी अपनी देशभक्ति साबित कर रहे होते थे. ये उस दौर की देशभक्ति की कसौटी थी. उसके बाद 65 और 71 के युद्ध में अपना सुहाग गवा देने वाली औरत जब घर के हालात ये हो जाते थे कि प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर चला गया, नन्हे नौनिहालियों की लंगोटियाँ चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियाँ चली गई, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई. एक ऐसा विस्फोट हुआ जिसमें कहीं कई बेटियाँ चली गई, जिसमें कहीं कई गोटियाँ चली गई. और आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, मगर मेरी घोटी को रोटियाँ चली गई. वाले हालात पैदा हो जाने के बावजूद एक माँ अपने बेटे को सरहद पर भेजती थी और लिखती थी, अम्मा ने खत लिखा है बड़े विचार से, पुत्र मेरे ना घबराना तुम, एक इंच भी पीछे ना हटना, चाहे इंच कट जाना. हमारे देश में राष्ट्र निर्माण न होने का सबसे बड़ा कारण है हमारा अंधविश्वास. हम ना एक ऐसे देश में जीते हैं जहाँ पत्थर की मूर्त को लगते हैं 56 भोग, और भूखे नंगे तड़पते सो जाते हैं लोग. हमारा देश आज भी महिला सुरक्षा के मामले में चौथे नंबर पर आता है. हमारे देश, हमारी संस्कृति, हमारी सभ्यता को दुनिया ने शीश नवाया है.
है तो फिर क्यों हमने आस्था के नाम पर अंधविश्वास फैलाया है। हमारा राष्ट्र निर्माण तब तक संभव नहीं है जब तक इस देश का युवा मंदिरों में जा सर्व पालकांना विनंती आहे की प्रोग्रामाच्या शेवटच्या सत्रात आले आहे तर थोडासा पेशन्स ठेवायचे। विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवायचे आहे। हमारा राष्ट्र निर्माण तब तक संभव नहीं है जब तक इस देश का युवा मंदिरों में जा जाकर नारियल फोड़ कर अपनी कामयाबी के लिए भगवान को रिश्वत लगाता रहेगा। इस देश का शिक्षक वर्ग ही दिल्ली के रास्ता काट जाने पर खड़ा हो जाएगा और अपने धर्म जाति को ऊंचा मानकर दूसरों के धर्म जाति की अवहेलना करता रहेगा। मेरे विचारों से हमारा राष्ट्र निर्माण तब संभव होगा जब देश में महिलाओं की पूजा नहीं, उनकी इज्जत की जाएगी और स्वच्छता अभियान के दौरान केवल सरकार नहीं बल्कि सड़क पर चलने वाला हर एक नागरिक हाथ बताएगा। हमारा राष्ट्र निर्माण तब संभव होगा जब देश का गरीब बच्चा मध्य भोजन के लिए नहीं बल्कि शिक्षा प्राप्ति के लिए सरकारी चौखट पर कदम रखेगा और सरकारी स्कूल की चौखट पर कदम रखेगा। मैं भारत की बेटी अंत में यही कहना चाहूंगी, हमारा भारत देश महान था, महान है, महान रहेगा। हो गए हौसले बुलंद सबके दिलों में तो एक दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा। पाकिस्तान ही क्यों, पूरा जहान ही जय हिंद कहेगा, क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हम जो जिले हैं इसके हिंदुस्तान हमारा। थैंक यू। पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की। शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ। अशा शुभदिनानिमित्त सर्वांना शुभ सकाळ। माननीय मुख्याध्यापक सर, आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व शिक्षक, आज 15 ऑगस्ट केवळ ध्वजारोहणाने नाही तर आपल्या अभिमानाने आणि जबाबदारी करून देणारा हा दिवस। आज आपल्या भारतामध्ये काही वीरांनी आपल्या मातृभूमीसाठी हसत बलिदान दिले आणि त्यामुळेच आपण आज मुक्त भारत जगत आहोत। आणि मित्रांनो स्वतंत्र म्हणजे केवळ मनाला वाटेल ते करणे नाही, तर स्वतंत्र म्हणजे आपण विद्यार्थी आहोत। आपण प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे भारत सेवेसाठी आपले पहिले पाऊल असेल। आणि मित्रांनो विज्ञान तंत्रज्ञानात भारत हा शिक्षण आणि क्रीडा स्पर्धेमध्ये आता काही नवीन स्थान निर्माण करत आहे। आणि मित्रांनो सगळं अवलंबून आहे तर आपल्या पिढीवर। आपली पिढी मोबाईल हातात घेऊन नाही तर हातात पुस्तक घेऊन स्वप्न पूर्ण करण्यात पाहिजे। भगवा रंग त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा प्रतीक, हिरवा रंग समृद्धीचा, तिरंगा भारताची शान, म्हणून गर्वाने म्हणूया माझा भारत देश मान, माझा भारत देश मान। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो वतन की आन बान के लिए, जो दे रहे अपनी जान इस हिंदुस्तान के लिए, आज का ये मंच उन्हीं के नाम करती हूँ, भारत के शहीदों को सलाम करती हूँ। गुड मॉर्निंग टू ऑल माय टीचर्स एंड माय डियर फ्रेंड्स। हैप्पी इंडिपेंडेंस डे। माय सेल्फ अनन्या। ऑन द ओकेजन ऑफ इंडिपेंडेंस डे टुडे आई एम गोइंग टू प्ले कैप्टन लक्ष्मी सहगल, a doctor who takes life first
Then I would like to call Pritika Munde. अन्यायाविरुद्ध लढायला हातात तलवार घ्यावी लागेल. अन्यायाविरुद्ध लढायला हातात तलवार घ्यावी लागेल. झाशीच्या राणीसारखी गुन्हेगार बनावे लागेल. झाशीच्या राणीसारखी गुन्हेगार बनावे लागेल. कधी थांबणार अत्याचार या देशात मुलींवर? आता प्रत्येक मुलींना झाशीची राणी बनावं लागेल. आता प्रत्येक मुलींना झाशीची राणी बनावं लागेल. मी इयत्ता दुसरी तुळशीच्या अमर मुंडे आज मी झाशीची राणी बनून त्यांच्या समोर उभी आहे. आदरणीय गुरुजनवर्ग व माझे बालमित्र सर्वांना माझा नमस्कार. आज जिकडे तिकडे पाहिलं तर माणसांची माणुसकी संपलेली दिसते. मुलींवर अत्याचार करणारे राक्षसांना पाहून माझ्या रक्तासारखे वरखे घुसळतो. मी आज सर्व मुलींना सांगायला आले आहे, रडणे बंद करा आणि लढायला शिका. तुमच्यातल्या झाशीच्या राणीला जागे करा. जर आजच्या वेळाप्रमाणे मुलींवर वाईट नजर टाकली तरी झाशीची राणी गप्प बसणार नाही. त्यांची मान उठवून टाकेल. हात लावा तर कापून काढेल. हातात शिवरायांची भवानी तलवार आहे. हात लावा तर कापून काढेल. हातात शिवरायांची भवानी तलवार आहे. मी माझी झाशी कधीच देणार नाही. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद. पर आरे हर्षवर्धन फड. Good morning everyone, respected teachers and my dear friends. My name is Harshvardhan Manford. Today I am going to speak about Chacha Nehru. His full name was Pandit Jawaharlal Nehru. He was the first Prime Minister of India. Chacha Nehru was a great freedom fighter and leader of India. He was born on 14 November 1889. He loved children very much. Children called him Chacha Nehru. His birthday is celebrated as Children's Day. चाचा नेहरू को शत शत नमन. उनके आदर्शों पे चले
एकदा जोरदार काय झाला पाहिजे. आता खूप झालेलं आहे. हे मला माहिती आहे गेल्या 1.5 तास झालेले आहे आणि आपली क्षमता मी ओळखू शकतो. आपल्या मनातल्या भावना मला समजलेल्या आहेत, कारण मी देखील एक शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी किती असते याची मला जाण आहे. मी अगदी 5 मिनिट बोलणार आहे. आपल्या या बेल सेकंडरी स्कूलचे आधारस्तंभ ज्यांनी ही शाळा घडवली आणि त्याच्यामध्ये योगदान दिलं असे आदरणीय विकासदादा रुबे, या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गगन किशोरजी लोहिया, सन्माननीय कार्यवाह
जीवनदादा गडगुळ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि या शाळेचे सदस्य श्री विष्णुपंत दादा कुलकर्णी, शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष अमोलदादा डुबे, त्याचबरोबर अर्थ समितीचे प्रमुख शांतीलालजी जैन आणि या शाळेचे सभासद सदस्य श्री मुकुंदजी देशपांडे, तुषारजी देशमुख आणि या शाळेचे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक सीबीएसईचे आदरणीय श्री गिरीश ठाकूर सर आणि स्टेटचे श्री दत्तात्रय नरहरे सर. या विद्यालयामध्ये आल्यानंतर मला आता काही बोलायचं शिल्लक आहे असं मला वाटत नाही, कारण तुमच्या सर्वांच्या वेगवेगळ्या परफॉर्मन्सवरून भरपूर काही वेगवेगळे संदेश तुम्ही तुमच्या माध्यमातून दिलेले आहेत. अनेक जणांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलं, अनेक जणांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं आणि जे शेवटचा ऍक्ट होता विद्यार्थ्यांचा हा अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावणारा होता की ज्यामधून मोठे मोठे विद्वान लोक आपल्या भाषणातून जो संदेश द्यायचा आतापर्यंत प्रयत्न करत आलेले आहेत, अतिशय कमी शब्दात आणि न बोलता आपल्या फक्त अभिनयातून तो संदेश आपण आपल्या माध्यमातून आणि आपल्या कौशल्यातून आपल्या कलेतून सादर केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो. एकदा माझ्यासोबत सर्वांनी आपण एकदा घोषणा देऊयात. भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की वंदे वंदे वंदे. आता फक्त एक मिनिट बोल आणि गोंधळ केला तर अर्धा तास. तर आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणच्या सर्व केंद्रीय समितीचं या ठिकाणी समितीचं मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि या विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची संधी मिळाली. विद्यार्थी सगळ्यांसमोर आपण बोलू शकतो, पण सगळ्यात अवघड या लहान मुलांसमोर बोलणं, कारण यांची क्षमता, यांचं लिमिटेशन आणि यांची समज या सर्वांचा प्रामुख्याने विचार करून बोलावं लागतं. आणि हे कधी काय प्रश्न विचारतील आणि आपल्याला प्रश्न पडतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे समोरचा आलेल्या व्यक्तीनं आपल्याला किती त्रास दिला हे नंतर आपापल्या आईवडिलांना ते घरी गेल्यावर सांगतात. आम्हाला सगळं आवडलं, पण त्या काकांचं भाषण मात्र बिलकुल आवडलं नाही. आम्हाला घरी जायचं होतं, पण फार कंटाळा करून टाकला त्या काकांनी, असं काहीतरी मनोगत विद्यार्थी. आणि मी सुद्धा तुमच्यासारखा खाली बसवत होतो आणि आम्ही बसून काय काय गमती जमती करायचो हे आम्हालाही माहिती. तुमचं बालपण बघितलं की मला देखील आठवायला लागतं. आणि आदरणीय अमोलदादा हे माझे सुद्धा सहमेट आहेत, म्हणजे बॅचमेट आहेत. आम्ही सुद्धा शाळेत असे अनुभव घेतलेले आहेत. आणि तुमच्या शाळेचं सर्व काही रंगरूप, नवीन इमारत असो, जुनी इमारत असो, नवीन जुनं काही नाहीये, पण आपण जे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहात ते अतिशय तळमळीनं सर्व स्टाफ काम करतो. एक संघानं, एकजुटीनं आणि एक भावनेनं विद्यार्थ्यांच्या संवेदना आणि सहवेदना समजून त्यांना घडवण्याचं कार्य आपल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं गेल्या 75 वर्षापासून हे सुरू आहे आणि अखंडपणे सुरळीत राहणार आहे, सुरू राहणार आहे. आणि शिक्षकांसमोर परवाच्या बैठकीत जो पंचपरिवर्तनाचा विषय झाला, जे 5 प्रमुख सूत्र आहे, यामध्ये कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, त्यानंतर स्वबोध आणि त्याला आपण नागरी शिष्टाचार म्हणतो, त्याबाबत फक्त एक विधान, छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी कराव्यात एवढा ते संदेश देतो आणि थांबतो. मी परवा आपल्या सीबीएसईच्या इमारतीमध्ये गेलो होतो आणि या इमारतीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या विद्यालयाने उभं केलेलं आहे. स्वयंपूर्ण असं आपलं केंद्र झालेलं आहे. परंतु या केंद्रामधलं हे जे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आपल्या सर्वांचं आहे, आपल्या सर्वांसाठी आहे. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्या हातून होऊ नये. आपण एका चांगल्या देशाचे नागरिक आहोत एवढा एक साधा संदेश देऊन आपण हे जे काही घडवत आहोत ते केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांची जडणघडण असेल किंवा संस्थेची जडणघडण असेल, या सर्व साठी आपण हे सर्व करत आहोत.
अधिक वेळ घेत नाही. आपली क्षमता, आपला संयम जास्त मी त्याची परीक्षा घेणार नाही. या ठिकाणी मी माझे हे 2 शब्द थांबवतो आणि परत एकदा शेवटी आपण घोषणा देऊन थांबूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. 15 ऑगस्ट निमित्त आपल्या सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल ऑफ यू.